भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना स्पीड पोस्टद्वारे मृत्यू आणि गँगरेपची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे। प्राथमिक तपासात असे स्पष्ट झाले आहे की धमकीचे हे पत्र हैदराबाद येथून पाठवण्यात आले असून पाठवणाऱ्याचे नाव जावेद असल्याचे उल्लेख पत्रात आहे। पोलिसांनी पत्राचा स्रोत आणि त्यामागील हेतू शोधण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। नवनीत राणा यांचे पीएम मंगेश कोकाटे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे। नवनीत राणा यांच्या कार्यालयात हे पत्र स्पीड पोस्टाने आले। पत्रात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला गंभीर परिणामाची धमकी देण्यात आली होती। पोलिसांनी हे पत्र ताब्यात घेतले आणि पाठवलेल्या पत्रात आरोपींनी नवनीत राणा यांना तुमच्या मुलासमोरच तुमच्यावर बलात्कार करू, तू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बायको आहेस, असंही या पत्रात म्हटलं आहे। नवनीत राणा यांना यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत। याआधी 12 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांना अशाच प्रकारचे पत्र मिळाले होते। त्यात गँगरेप, हत्येच्या धमक्या आणि 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती। त्यावेळीही पोलिसांनी तपास सुरू केला होता। अमरावती पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा दाखल करून सायबर आणि क्राईम ब्रांचच्या टीमना तपासासाठी जोडले आहे। तसेच हैदराबाद पोलिसांशी संवाद साधून पत्र पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे।